तर यांना आता मस्तपैकी वाढून दिलेला आहे, तर हे सांगणार की कसा झालाय आपला गावठी चिकन रस्सा। तर मस्तपैकी गावठी चिकन खाण्यासाठी मस्त चुरून खायचं, चुरून खाण्याची मजाच वेगळी आहे असं। हो, भाकर असते ना तर एकच नंबर जमलं असतं, पण आता भाकर नाही आहे ज्वारीची, मला टाकता तर येत आता नाही। गव्हाची पोळीच आहे। तर मस्तपैकी आता मस्त असं चुरून घ्यायचं, असं चुरून घेतलं तर मस्त आपला असा रस्ता याच्यातनी ओतून घ्यायचा आणि फोडी फोडी राहू द्यायच्या। गावठी पद्धतीचा चिकन रस्सा बघूया आता कसा झाला तर। एकदा तुम्ही गावठी पद्धतीचा चिकन रस्सा नक्की करून बघा, ढाब्यावरच्या पेक्षा बी जबरदस्त होणार। हा, लय जबरदस्त झाली आहे भाजी। मी पहिलेच म्हटलं होतं जबरदस्त होत आहे आपला। तर नक्की आणा आणि असा बनवून बघा आणि मग म्हणसान तुम्ही पण झाली। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाणार किती जबरदस्त पद्धतीने बनवलेला आहे। मुक्ता 1 किलो चिकन आणलं, हा हा, मस्त बनवून द्या गावठी हो हो पद्धतीने। हो, काऊन मस्त, चुलीवरचं मस्त। हा, हो हो। तुम्ही खाता का रे पोट्टो? अहो, हे चिकन मस्त धुवून आणा पहिले। बरं ठीक आहे। तर आपलं मस्त चिकनची तयारी झाली आहे, चिकनची भाजी टाकण्याची। म्हणजे पहिले आता मी मुलांकरता मस्त उकड बनवणार आणि नंतर टाकणार त्याची भाजी। तर चिकन हे बघा धुवून घेतलेलं आहे आणि उकड बनवायची मी तयारी घेतलेली आहे। तर आज मी मस्तपैकी झणझणीत गावाकडील चिकनचा रस्सा बनवणार आहे। तर तुम्ही बघा, पूर्ण बघा कसा बनवणार। एक वेळ बनवून खाल तर बनवतच राहाल अशापैकी बनवणार आहे आणि उकड तर मुलांना नक्कीच आवडणार। तर पहिले उकडचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। तर हे बघा, उकड टाकण्यासाठी मी अर्धा टोमॅटो चिरून घेतलाय, थोडासा कांदा कापून घेतलाय आणि ह्या 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घ्यायच्या अशा। आणि त्यामध्ये टाकायला हळद आणि मीठ, यामुळे ही मस्त आपली उकड बनते। तर आपली चूल मस्त पेटलेली आहे, तर त्याच्यामध्ये आता मी 1.5 मापूल तेल टाकून घेते। मस्त सणसण तेल गरम होऊ द्यायचा, नंतर त्याच्यात टाकायचा लसण आणि कांदा। तर आपलं तेल गरम व्हायचं आहे। तर आपलं तेल मस्त तापलेलं आहे, तर पहिले लसण टाकून घ्यायचा। हा थोडासा होऊ द्यायचा। तर आता टाकायचा कांदा, एक बारीक कांदा कापून घेतलाय मी। तर लसण आणि कांदा मस्त लालसर झालेला आहे, तर याच्यात टाकायचा आता टमाटर मस्त। हे होऊ द्यायचं चांगलं, व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं मस्त। तर आपलं हे 1 किलो चिकन आणलेलं आहे, तर हे व्यवस्थित धुवून घेतलंय। हे बघा असं मस्त स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग त्याची उकड बनवायची आणि नंतर त्याचा मस्त झणझणीत गावठी रस्सा बनवायचा, जबरदस्त लागते। तर आणि ही उकड तुम्हाला आवडू शकते, माझी मुलं आहेत त्यांना एवढी आवडते। जर तुमची मुलं असतील तर अशी उकड बनवून द्या, भाजी खात नसतील तर उकड बनवून द्या, आवडीने खातील। तर आपला लसण कांदा आणि टमाटर व्यवस्थित झाला, आता हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते याच्यात असं मस्त होऊ द्यायचं। आणि आता टाकायचा मटण असं।
तर याला झाकण ठेवून द्यायचं, 2-3 मिनिटं असं होऊ द्यायचं आणि ताटाच्या वरती टाकायचं पाणी मस्त. जास्त पाणी नाही टाकायचं कारण याला अगोदरच या मटणाला पाणी सुटते, तर अगोदर मस्त त्याला पाणी सुटू द्यायचं, नंतर पाणी टाकायचं. तर हे बघा आपलं पाणी मस्त गरम झालंय आणि आत पण पाणी सुटलेलं आहे. हे बघा, बघून घ्या पहिले. असंच उकडलं तर चालणार, पण मुलांना रस्सा हवाय जास्त म्हणून मी पाणी टाकत आहे. पुन्हा झाकण ठेवून द्यायचं. तर आपलं मटण आता उकडलेलं आहे. हे बघा, तर याला आता मी कोपऱ्यामध्ये काढून घेते. हे बघा, तर आता हाच गंज मस्तपैकी चुलीवर ठेवायचा आणि मुलांना सांग जा उकड तयार झाली आहे म्हणून. तर पहिले भाजी टाकून घेते मी, नंतर मुलांना चारते कारण ते गडबड करणार, भाजी टाकून नाही देणार मला. तर भाजी टाकण्यासाठी मी 3 मापलं तेल टाकून घेते. तर मसाला बघून घ्या. तर हे कांदा आणि खोबरं पहिले मी भाजून घेतलं मस्त आणि मग मिक्सरमधून काढून घेतलं. आणि हे लसण, जिरं आणि अद्रक जाडसर बारीक असं वाटून घेतलं. इकडे बघा 2 चमचे लाल तिखट घेतलं, अर्धा चमचा हळद घेतला आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला, 1 चमचा धने पावडर घेतली आणि चवीप्रमाणे मीठ थोडंसं कमी घेतलं कारण आपण उकडीमध्ये टाकलेलं आहे. आणि वरतून टाकायला कस्तुरी मेथी घेतलेली आहे. तर आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी लसण टाकून देते. लसण लालसर होऊ द्यायचा तेलामध्ये. तर आपलं लसण लालसर झालेलं आहे. तर हे खोबऱ्या कांद्याचा पेस्ट मी याच्यात टाकून देते. तुला आवडते ना खूप असं? कोणतं देऊ सांग? कोणतं? हे 2 देऊ? रस्सा देऊ का? पोळी संग जेवतं का? आजी पशी घेऊन जा, पोळी संग जेव. हे बघ, तर असेच आमचे लहान मुले यांनी जेवण करतात कारण ते खायला जबरदस्त लागते म्हणून. तर हे बघा, हा मसाला असा मस्त तेल सोडेपर्यंत होऊ द्यायचा आणि नंतर त्यात चटणी मीठ टाकायचं. जर अगोदर टाकलं ते होणार नाही पाणी असल्यामुळे, पण पाणी संपलं म्हणजे तेल सुटते त्याला, मग आपलं चटणी मीठ पण व्यवस्थित होऊन जाते. हे बघा तेल सुटलेलं आहे याला, बघू शकता. तर याच्यामध्ये आता हे मसाले टाकून देते मी. हे व्यवस्थित होऊ द्यायचं. व्यवस्थित होऊ द्यायचा, चमच्याने असं हलवतच राहायचं जेणेकरून बुडायला लागणार नाही. हो हो राहू देते. तुला आवडला का? त्याला खूप आवडलेला आहे. बरोबर. तर चटणी मीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तर आता हे मसाल्याचं पाणी घेते मी प्लेट धुवून, हे याच्यात टाकून द्यायचं आणि हे आटेपर्यंत आपला मसाला होऊ द्यायचा. आपण जे पाणी टाकलं ते पाणी आटेपर्यंत आपला मसाला होऊ द्यायचा व्यवस्थित.
म्हणजे भाजीला चव मस्त येते. पुन्हा तेल सोडू द्यायचं याला, तरी पण सुटते मग मस्त. हे बघा आपलं पाणी सर्व आटत आलेलं आहे, तेल सोडलेलं आहे. आणखी याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेते बघा. आपली मसाला व्यवस्थित झाला म्हणजे भाजी आपली झणझणीत होईल. तर मसाल्याला टाइम लागत तर चालेल, पण भाजी मात्र झणझणीत रस्सा बनला पाहिजे आपला. आणि चुलीवर त्यापेक्षा जबरदस्त लागते. आणि तुम्हाला सांगते, हिवाळा लागलेला आहे तर नक्की चुलीवर स्वयंपाक बनवून बघा. स्वयंपाक बनायला एवढी आपली आवडच निर्माण होईल की दररोज आपण चुलच पेटू हिवाळ्यामध्ये. बरं, तर आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे. तर हे आता मटण मी याच्यात टाकून देते. त्यातले हा चिकनच, माझ्या तोंडामध्ये मटण मटण येते, चिकन म्हणतात बरं याला. काढलं रे बाळा तुझ्यासाठी. हे बघा, तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते, जास्त नाही. हे बघा, तर आपला झणझणीत चिकन रस्सा चुलीवरील गावठी पद्धतीचा तयार झालेला आहे. तर याला जास्तीत जास्त 5 मिनिटं शिजू द्यायचं ना, आपला भाजी शिजून. तर याच्यामध्ये आता मस्त मी कस्तुरी मेथी टाकून देते आणि याला एक उकडी आल्यानंतर आपली भाजी शिजून तयार होणार. तर मस्त कस्तुरी मेथी वरतून सोडायची. मुक्ता, रस्सा म्हटलं झणझणीत दिसू राहिला मस्त. मग आपली गावठी पद्धतच तशी असते बनवण्याची. तर रस्सा पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलेले असणार. तर अशा प्रकारे बनवून बघा, खाऊन बघा, नंतर तर पुन्हा पुन्हा अशीच भाजी बनवसाल. अशा प्रकारे ही भाजी झणझणीत होते. तर आपली एक उकडी आल्यानंतर आपली भाजी शिजून तयार होणार आहे. जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण मसाला हा भरपूर प्रमाणात होऊ दिला त्यामुळं. तर आपला मस्त झणझणीत गावठी चिकनचा रस्सा तयार झालेला आहे, बघू शकता. तर हे बघा, तर जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, अशा प्रकारे बनवा आणि मस्त भाकरी थापा आणि भरपूर जेवण करा. तर हे आपला धाब्याला पण फेल पाडणार अशा प्रकारची आपली भाजी झालेली आहे. चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या चुलीवरच्या नवनवीन रेसिपींमध्ये. धन्यवाद.